बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे मनःपूर्वक स्वागत. सत्ययुगातील प्रकृतीचे सविस्तर वर्णन, प्राणमय, आनंदमय, ज्ञानमय कोशाचे विश्लेषण, वसुंधरा क्षीरसागर या सिरीजमधले 3 भाग आतापर्यंत आपण पाहिले आहेत. आज आपण चौथा भाग, ज्याचे शीर्षक आहे सत्वप्रधान धरतीचे त्रेतायुगातील परिवर्तन, याबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत. बेहदचे बापूजी या वेब सिरीजमधील पूर्व भागाला अनुसरून ज्ञान प्रदान करत आहेत. बापूजी म्हणतात परम शांती. आपण त्रेतायुगातील माहिती पाहत आहोत. आज आपण जे कलियुगी जगत पाहत आहोत ते तिथे अस्तित्वात नाही. मग ते वाघ असोत किंवा सिंह, ते प्रकृतीच्या नियमाने बांधलेले आहेत. ते सत्वप्रधान आहेत. त्यांना जे हवं असतं ते त्यांना ऑटोमॅटिकली मिळतं. हे देखील फळांचा रस पितात. पशु पक्षी हे सुद्धा फळांचा रस पितात. तिथे कोणीही एकमेकाची हिंसा करत नाही. सत्ययुगात तर हिंसा होतच नाही. प्रकृतीतील ही 5 तत्वे अतिशय मंद गतीने सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगात येईपर्यंत सत्वप्रधानतेतून तमोप्रधानतेमध्ये हळूहळू बदलली जातात आणि आत्मे अनेक संख्येने वाढू लागतात. मग त्यांच्या इच्छाही वाढू लागतात आणि मग राजेशाही आली. तेव्हा त्रेतायुगात पृथ्वीवर छोटे राजे झाले. मग राजे आपसात भांडू लागले. राजा आणि प्रजा एकमेकांशी भिडले. त्यामुळे धीम्या गतीने त्रेताच्या शेवटी राम आणि रावणासारखे अनेक राजे जन्माला आले. ज्ञानी असूनही इच्छा आणि भोग हे वाढत जातात. त्यामुळे त्रेतामध्येच थोडी थोडी इच्छा वाढते. पण तरीही चांगले आत्मे, ऋषीमुनी येऊन पृथ्वीवरील लोकांना ज्ञान देतात आणि त्यांना समजावून सांगतात. संपूर्ण द्वापरयुग असेच चालले जाते आणि कलियुगात प्रकृतीची पंचतत्वे असंतुलित आणि वेदनादायक होतात. आता जे स्थूल शरीर आहे त्या शरीराला अन्नमय शरीर असे म्हणतात. आपण जे अन्न खातो त्यापासून स्थूल शरीराची निर्मिती होते. श्वासातून घेतलेल्या प्राणवायूमुळे प्राणमय शरीर तयार होते. प्राणमय शरीराच्या आत एक मनोमय शरीर असते. ते मन आहे. विचार करणारे मन आहे. मनोमय शरीर म्हणजेच कारण शरीर होय. तर त्याचे कारण शरीर चार्ज होते. कारण शरीरातील आकाश तत्वामध्ये प्रत्येक गोष्टीचे रेकॉर्डिंग असते. पण जसजशी हळूहळू आकाश तत्वाची शक्ती वाढते तेव्हा त्या कारण शरीरातील रेकॉर्डिंग सारे विकर्म, सकर्म, अकर्म या सर्व रेकॉर्ड संपतात. कारण शरीराच्या सर्व रेकॉर्ड नष्ट होतात. तेव्हा आत्म्यामध्ये कोणतीही रेकॉर्ड शिल्लक राहत नाही. मग एकदम आत्मा सत्वप्रधान बनतो. त्यामुळे वायुमंडळही सत्वप्रधान बनते. मग आनंदमय कोश जागृत होतो. त्यामुळे आनंदमय कोशामध्ये हलकीशी परमतत्वाची मात्रा असते. ही परमतत्वांची मात्रा 1% जरी आली तरी वायुमंडळाचा अर्धा टक्का भाग जरी परमतत्व आले, आकाशतत्वामध्ये 1% जरी परम आकाशतत्व आले तरी परिपूर्ण सायलेन्सची शक्ती प्रचंड असते. आणि जेव्हा सायलेन्सची शक्ती असते तेव्हा सायलेन्सच्या शक्तीमुळे पृथ्वीवर 1% परम आकाश असावे. तेव्हा सत्वप्रधान वायुमंडळ म्हणजेच आकाशतत्व खूप हेवी होत असते. आणि जेव्हा आकाशतत्व हेवी जड होत असते तेव्हा वायू आणि जल काहीही हालचाल करत नाही. वायू, जल किंवा पृथ्वी तत्व काहीच करू शकत नाही. परंतु हळूहळू वायुतत्व दूषित झाल्यामुळे आकाशतत्व दूषित होत असते. त्यामुळे परमतत्व 1% होते तेही निघून जाते. आज वायुमंडळात अगदी 0.0001% सुद्धा परमतत्वाचे प्रमाण नाही. जसा परम वायू आहे, परम अग्नी आहे, त्याचप्रमाणे वायुमंडळातील 0.00001% सुद्धा केवळ परमतत्वांचा अंश नाही. परंतु जेव्हा परमतत्व, परम वायू, परम अग्नी, परम आकाश यांची मात्रा 1% सुद्धा जरी वाढली तेव्हा पंचतत्वांच्या शक्ती पूर्णपणे सत्वप्रधान होतात. तर या खूप खोलवर समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. खूप खोल गोष्टी आहेत. बापूजी म्हणतात की जेव्हा मी त्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा मला खूप छान वाटतं. ज्याप्रमाणे डोंगर आणि नद्या आहेत त्याचप्रमाणे पर्वत आणि नद्यासुद्धा पूर्णपणे परिशुद्ध होतात. पाऊस पडतो, नद्या वाहतात. तर नद्यांमध्ये काही सरोवरं असतील
तर त्या सरोवरात स्नान केले तर पाणीही खूप थंड असते. उदाहरणार्थ क्षीरसागर तर विष्णूच्या भूमीत म्हणजेच विष्णुपुरीमध्ये असतो असे म्हटले जाते. तसे तर क्षीर दुधाला म्हटले जाते. तो क्षीरसागर दुधासारखा पांढरा शुभ्र आहे. वैकुंठामध्ये विष्णुपुरीमध्ये तो क्षीरसागर पांढऱ्या दुधासारखा असतो. पण पृथ्वीवर क्षीरसागराचाही एक अंश मात्र आहे. विष्णुपुरीमध्ये आकाशतत्वाचे प्रमाण जास्त असते. 10% आकाशतत्व तिथे असते आणि वायुतत्व परमतत्व विष्णुपुरीतील परम आकाश 10%, परम वायू 20%, नंतर परम अग्नी तर 50% परमतत्व तिथे असतात. तरीही ते लोक क्षीरसागर म्हणतात. त्या विष्णुपुरीला क्षीरसागर म्हणतात. म्हणूनच विष्णुपुरीमध्ये महासुख परमसुख असते. तरीही जेव्हा विष्णूंचे अवतार होतात तेव्हा विष्णुपुरीमध्ये राहणारे अनेक आत्मे त्यांच्यासोबत अवतार घेऊन पृथ्वीवर येतात आणि म्हणतात की त्यांना पृथ्वीवर भगवंताबरोबर अवतार घ्यायचा आहे. आता परमशांती म्हणत बापूजी ही माहिती देणे संपवतात. दर्शक हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा, छान छान कमेंट करा. तसेच या पद्धतीचे अजून काही माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण बापूजींचे मराठी चॅनल तसेच हिंदी यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. दर्शक हो, या बेहदच्या विश्वाचे महाविश्व परिवर्तन होऊ घातलेले आहे. तुम्हालाही या महाविश्व परिवर्तनातून तरुण जायचे असेल तर हे सर्व माहितीचे व्हिडिओ, बेहद ज्ञानाचे व्हिडिओ भराभर पाहून तुम्ही सुद्धा बेहद ज्ञानी व्हा आणि या महाविश्व परिवर्तनातून तरुण आपापल्या धामाला परत जाण्याचा प्रयत्न करा. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.